नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार मी मस्त भेंडी आणि अशी ती कुरकुरीत भेंडी बनवणार आहे. आपण भरपूर वेळा अशी भेंडीची भाजी खातो, तर आज वेगळी पद्धत घेऊन आलेली मी आज. आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे कांदा भजी, चहा अशी आठवण येते. आणि आज मला आठवण आलेली आहे मस्त कुरकुरीत भेंडीची. तर मी मस्त आज कुरकुरीत भेंडीच बनवणार आहे. तर बघा इथं मी 250 ग्रॅम भेंडी घेतली होती. ती स्वच्छ धुवून आणि तिचे असे काप करून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अगोदर, कारण मी याच्यात एक पाण्याचा थेंब न टाकता बनवणार आहे. तर मी अगोदर याच्यात मीठ घालते. मीठामुळे काय होतं, त्याला पाणी सुटतं मस्त. आणि इथं बघा मी जिरं, लसूण आणि अद्रक असं ठेचून घेतलेलं आहे. आणि आता हे सुद्धा त्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि इथं लाल तिखट घेतलेले मी 1 चम्मच, अर्धा चम्मच मसाला, जो आपला घरगुती मसाला असेल तो घ्या. आणि अर्धा चम्मच हळद पावडर, आणि थोडासा खायचा सोडा. जास्त नाही घालायचा सोडा, नॉर्मलच घालायचा आहे. आणि मस्त याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. आता कोथिंबीर मी भरपूर घालणार आहे. आता मी हाताने छान असं एकजीव करून घेणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही चम्मचच्या सहाय्याने केलं तरी चालेल, पण मी हातानेच करणार आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण मसाला, मीठ वगैरे सगळं पूर्ण भेंडीला असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान 2 ते 3 मिनटं लागेल असं मिक्स करायला. आणि मिठामुळे त्याला पटकन पाणी सुटतं आणि ओलावा निर्माण होतो. तर बघा अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त छान असं ओलावा पण सुटलेला आहे. तर 2 ते 3 मिनटं लागलेत मला असं छान मिक्स करायला. आता मी याच्यामध्ये 1 चम्मच बेसन पीठ घालते. म्हणजे मी थोडं थोडं घालणार आहे, अजून लागेल बेसन पीठ. पण आता अगोदर 1च चम्मच घातलेलं आहे मी. आणि अजून परत छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याच्यात बेसन पीठ मी कमीच टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तर बघा छान असं मिक्स केलेलं आहे मी. अजून थोडंसं बेसन पीठ घालते मी याच्यात 1 चम्मच. तर अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे. आणि छान लागते ही भेंडी, कुरकुरीत भेंडी मस्त लागते. तुम्ही खिचडीसोबत, डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता अशी छान मस्त कुरकुरीत भेंडी. तर बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही. मी बघा खाली बघू शकता तुम्ही, बिलकुल पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. किती छान असा ओलावा आलेला आहे. आता परत मी याला 10 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे भरपूर ओलावा येईल त्याला अजून परत. तर आता आपण 10 मिनटं झाकून ठेवू. तर चला आता 10 मिनटं झाली, आता बघू. तर बघू शकता मी 10 मिनटं झाकून ठेवलेलं होतं. खूप छान असा ओलावा आलेला आहे मस्त. तर आता आपण छान अशी भेंडी कुरकुरीत तळून घेऊ आता. तर मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक भेंडी सोडायची, एकदमच पूर्ण अशी सोडायची नाही आहे. तर मी अशी सिंगल सिंगल भेंडी टाकणार आहे, म्हणजे छान अशी मोकळी मोकळी येते. आणि आपण जर जास्त सोडल्यात तर ते मध्ये कच्ची राहील, म्हणून सिंगल सिंगल सोडायची मस्त. आणि ज्यावेळेस आपण भेंडी सोडतो तेलामध्ये, त्यावेळेस गॅस थोडा कमी ठेवायचा, म्हणजे पूर्ण भेंडी एकसारखी शिजते, मस्त तळली जाते कुरकुरीत. तर मी अशा प्रकारे पूर्ण बघा तेलामध्ये सिंगल भेंडी सोडलेली आहे मस्त. आता 2 मिनटं असंच तेलात तळून घ्यायची व्यवस्थित.
आता बघू आपण. तर खालचा भाग छान तळला गेलेला आहे मस्त. आता आपण तिला पलटी करून घेऊ. पूर्ण भेंडी अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे दोघी साईडने छान तळली जाईल ती. आणि गॅस आता कमीच ठेवायचा आहे. भेंडी टाकताना तेल एकदम कडक करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण भेंडी तेलात सोडतो त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे. तर छान अशी तळली गेलेली भेंडी मस्त कुरकुरीत झालेली. आता आपण काढून घेऊ. आता तर बघा मी अशा प्रकारे काढून घेतलेली, छान तळून घेतलेली. आणि तेल छान असं पूर्ण तेल नितरून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता मी छान अशी कुरकुरीत झालेली मस्त. आता मी तुम्हाला अजून परत तळून दाखवते. तर अगोदर मी जसं सिंगल सोडली होती त्याच प्रकारे आता पूर्ण भेंडी अशी सोडायची. खूप छान लागते ही कुरकुरीत भेंडी. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून बघा. तर बघा छान असा खालचा भाग कडक झालेला आहे. आता आपण परत त्याला पलटी करून घेऊ. तर बघा किती छान कलर चेंज झालेला आहे मस्त. एकच नंबर झालेली. आणि भेंडी पण आपण जास्त सोडायची नाही, कमीच टाकायची तेलामध्ये. छान अशी ती कुरकुरीत होते मग. आणि मस्त मोकळी पण तळली जाते. तर बघा छान मस्त तळली गेलेली. आता आपण काढून घेऊ मस्त. मी याच्यामध्ये तिखट आणि मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची पण मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात मिक्स करू शकता, पण मी मसाला आणि तिखट केलेलं आहे. तर बघा इकडे छान अशी तळली गेलेली मस्त कुरकुरीत भेंडी. आणि मी आता सगळी भेंडी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. तर बघू शकता मी छान तळली गेलेली भेंडी मस्त एकच नंबर झालेली आणि कुरकुरीत झालेली मस्त छान झालेली एकच नंबर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.